अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात भटक्या श्वानांच्या हल्ल्यात एक नीलगाय जखमी झाली। वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी नीलगाईला उपचारासाठी हलविले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। अकोला शहरातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात गुरुवारी भटक्या श्वानांच्या हल्ल्यात एक नीलगाय गंभीर जखमी झाल्याची घटना घडली। माहिती मिळताच अकोला वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। वन कर्मचाऱ्यांनी जखमी नीलगाईला सुरक्षितरित्या ताब्यात घेऊन उपचारासाठी हलविले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा विस्तीर्ण परिसर नीलगाय, हरणे आणि इतर वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास म्हणून ओळखला जातो। मात्र परिसरात वाढलेल्या भटक्या श्वानांच्या वावरामुळे वन्य प्राण्यांवरील हल्ल्याच्या घटना वारंवार घडत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे। यापूर्वीही अशाच घटना घडल्याने पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी विद्यापीठ प्रशासनाने भटक्या श्वानांवर नियंत्रण ठेवावे, संवेदनशील भागात सुरक्षा वाढवावी आणि वन विभागाशी समन्वय साधून वन्यजीवांच्या संरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। वन विभागाने नीलगाईच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती दिली आहे।